सांगली स्टेशन चौक येथे असणाऱ्या BU शेख सन्स आणि पटेल चौक येथील भारत वॉच कंपनी येथे टायटन, सनाटा आणि फास्ट्रॅक कंपनीची बनावट घड्याळ विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या दोनही दुकानातून 1,45,200 रुपयांची घड्याळे पोलिसांनी जप्त केली आहेत। सदरची घटना ही शनिवार दिनांक 21 डिसेंबर रोजी उघडकीस आली आणि या प्रकरणी गौरव श्यामनारायण तिवारी राहणार द्वारका नवी दिल्ली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जाफर अकबर शेख वय वर्ष 51 राहणार ख्वाजा वस्ती मिरज आणि शशिकांत उत्तम गोंधळे वय वर्ष 40 राहणार सांगली या दोघांविरोधात कॉपीराइट ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सांगली शहरातील स्टेशन चौक येथे BU शेख अँड सन्स या नावाने घड्याळाचे दुकान आहे, तर दुसरीकडे पटेल चौक येथे भारत वॉच कंपनी नावाचे दुकान आहे। सदरच्या दोनही दुकानात टायटन, सोनाटा, फास्ट्रॅक घड्याळ आणि त्यांचे साहित्य विक्रीसाठी ठेवले होते। या कंपनीचे अधिकारी गौरव तिवारी यांना सदरचा मुद्देमाल हा कंपनीच्या नावाने बनावट विक्री केला जात असल्याचा निदर्शनास आलं। त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी तपासणी केली असता या ठिकाणाहून जाफर शेख यांच्याकडून टायटनची 50 घड्याळे, 70 नग फास्ट्रॅक बेल्ट, 140 फास्ट्रॅक घड्याळाचे डायल आणि शशिकांत गोंधळे यांच्याकडे 26 सोनाटा घड्याळ, 36 फास्ट्रॅक घड्याळ यांच्यासह मुद्देमाल मिळाला। पोलिसांनी या ठिकाणाहून 1,45,000चा मुद्देमाल जप्त करत संशयित दोघांवर कॉपीराइट ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।